पालघर विस्ताराने लहान असला तरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतोय। आदिवासी बहुळ आणि दुर्गम भाग असलेल्या या जिल्ह्यातील नागरिकांना वाहन नोंदणीसाठी आतापर्यंत वसई विरारला जावं लागत होतं, पण ही प्रक्रिया केवळ वेळखाऊच नव्हे तर खर्चिक आणि त्रासदायक देखील होती। मात्र आता ही गैरसोय अखेर संपली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोकदरबारात उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नाला तात्काळ प्रतिसाद देत त्यांनी पालघरला स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचं आश्वासन दिलंय। विशेष म्हणजे अवघ्या महिन्याभरात या आश्वासनाची अंमलबजावणीही झाली आणि आता पालघर जिल्ह्याला स्वतःचं परिवहन कार्यालय मंजूर झालंय। MH60 ही नवी ओळख आता पालघरची असणार आहे। औद्योगिक वसाहतीतील गुंतवणूक, रिलायन्स सारख्या कंपन्यांची वाढती उपस्थिती, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, मुंबई वडोदरा द्रुतगती मार्ग तसेच पालघर नाशिक महामार्ग अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा वेगाने विकसित होतोय। आगामी काही वर्षात सुमारे 10 लाख लोकसंख्येची भर येथे पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे कार्यालय मंजूर करण्यात आले। परिवहन मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी मांडली आणि त्यांनी तातडीने मंजुरी दिल्यामुळे या कार्यालयाचा मार्ग मोकळा झाला। या निर्णयामुळे आमदार राजेंद्र गावित आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन सके यांनी त्यांचे आभार मानले। पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा या ग्रामीण तालुक्यांमधील नागरिकांसाठी विरारपर्यंत प्रवास करणे ही मोठी अडचण होती। वेळ, पैसा आणि श्रम वाया जात होते। आता पालघरमध्ये हे कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांना स्थानिक पातळीवरच सुविधा मिळणार आहेत। परिणामी पालघर जिल्ह्याला नवी ओळख, नवी गती आणि नवा विश्वास मिळाला आहे। हे फक्त एक कार्यालय नाही तर पालघरच्या विकासासाठी उभारलेलं एक भक्कम पाऊल आहे, ज्याचा लाभ भविष्यातील संपूर्ण जिल्ह्याला होणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।